श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. मग ते लोणी ज्ञानरूपी अग्निवीर विवेकपूर्ण विचारांनी काढून त्यांचे श्लोकरूपाने रवाळ खमंग तूप तयार झाले. वैराग्य संपन्न असलेली जिची अपेक्षा करतात संत सर्वकाळ जिचा प्रत्यक्ष अनुभव घेतात आणि पूर्ण ब्रह्मनिष्ठ जिच्यामध्ये तो परमात्मा मी या भावनेने रममान होतात. भक्त जिचे नित्य श्रवण करतात त्रिलोकात जी प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे ती गीता भीष्मपर्वात प्रसंगाच्या प्रसंगानुसार सांगितली जाते. जिला भगवद्गीता हे नाव आहे. ब्रह्मदेव व भगवान शंकरजीची स्तुती स्तोत्रे गातात आणि सनकादिकजीचे श्रद्धापूर्वक श्रवण पठण करीतात. चकोर पक्ष्यांची पिल्ले शरद ऋतूतील चंद्रकिरणात असलेले कोवळे अमृतकण अत्यंत हळुवार मनाने वेचतात. त्या वृत्तीने श्रोत्यांनी आपली मने मृदू करून कथेतील गहनता टाकून या गीतारूपी कथेचा अनुभव घ्यावा. शब्दाशिवाय यातील तत्वसिद्धांताची चर्चा करावी, मनन करावे. इंद्रियांना नकळत त्यांतील अर्थाचे आकलन करून द्यावे. वक्त्याने त्याबद्दल बोलण्यापूर्वीच त्यातील तत्वाशी एकरूप व्हावे. असे श्रवण मनन चिंतन करून त्याचा आत्मप्रेय घ्यावा. ज्याप्रमाणे कमळाच्या नकळत त्यातील परागभुंगे भ्रमर घेऊन जातात त्याप्रमाणे हा ग्रंथ श्रवण करणाऱ्यांची पद्धत आहे. एका जागी स्थिर राहून आकाशातील उगवत्या चंद्राला आलिंगन देणे व प्रेमानंद अनुभवण्याचे कौशल्य त्या कुमुदिनीला कमळाला अवगत आहे. तेव्हा अशा प्रकारे गंभीर विचाराने ज्यांचे अंतकरण निश्चित स्थिर झाले आहे तोच श्रोता या गीताग्रंथाचा सन्मान करण्याचे जाणतो. अर्जुनाच्या पंक्तीस बसून गीताग्रंथ श्रवण करण्याची ज्यांची योग्यता आहे त्या संत मंडळींनी कृपा करून या कथेकडे लक्ष द्यावे. मी हे विधान सलगीमुळे लढिवाळपणाने केले आहे. वास्तविक श्रोते हो, आपण उदार विशाल अंतकरणाचे आहात म्हणून मी आपल्या पायी विनम्रपणे ही विनवणी केली आहे. आपले बाळ बोबडे शब्द बोलले की इतरापेक्षा अधिक संतोष वाटणे हा आईबापाचा स्वभाव आहे. त्याप्रमाणे तुम्ही माझा आपला म्हणून अंगीकार केला आहे. तर मग माझ्याकडून ज्या उणिवा घडतील त्या सहजपणाने सहन करालच. याकरिता मी तुम्हाला हाच प्रार्थना का करू. परंतु माझ्याकडून वेगळा अपराध घडत आहे तो असा की अधिकार नसताना गीता ग्रंथाचे आकलन करण्याचे धाडस मी करू पाहत आहे. म्हणून मी केलेले स्पष्टीकरण लक्षपूर्वक ऐका अशी विनंती आहे. गीतार्थ माझ्या बुद्धीला न झेपणार आहे याचा विचार न करता भलतेच साहस माझ्या मनाने केले आहे. नाहीतर सूर्याच्या तेजापुढे काजवाचे नगभर चमचम शोभिवंत दिसेल काय. किंवा टिटवीने समुद्राच्या पाण्याचे मोजमाप करण्यासाठी आपल्या चोचीचा उपयोग करावा. याच प्रकारचा प्रयत्न माझ्याकडून अज्ञानपणाने घडत आहे. असे पहा की आकाशाला दोन्ही हाताच्या कवेत घ्यायचे असेल तर घेणारा आकाशाहून विशाल असला पाहिजे. म्हणून लक्षपूर्वक पाहिले तर हे सगळे मला न पेलण्याजोगे आहे. पार्वतीने आश्चर्यचकित होऊन गीतार्थाची एवढी महती कशी असा प्रश्न विचारला असता स्वतः भगवान शंकराने त्याचा महिमा स्पष्ट करून सांगितला आहे. भगवान शंकर म्हणाले, हे देवी, तुझ्या स्वरूपाप्रमाणेच हे गीताख्यान अथांग आणि नित्य नूतन आहे. हा वेदार्थ सागर योग निद्रेत असणाऱ्या परमेश्वराचे धोरणे निद्रात श्वास घेणे आहे. त्या सर्वेश्वर श्रीहरीने स्वयं जागृत अवस्थेत वेदांचा अर्थ गीतारूपाने अनुवादित केला आहे. तेव्हा हे कार्य एवढे अगाध आनंद आहे ज्याचे निरूपण करताना वेदसुद्धा संभ्रमित होतात. त्या ठिकाणी माझ्यासारख्या अल्पबुद्धीचा काय पाड लागणार. या अमर्याद गीतातत्वाचे आकलन कसे करावे, हे दिव्य महातेज कसे घुसळावे, क्षुद्र चिलटाने विशाल आकाशाला आपल्या मुठीत कसे धरून ठेवावे. तथापि या कामात ज्यांच्या साह्यामुळे मी धीट झालो आहे असा एक आधार असलेले श्रीगुरु निवर्तीनाथ मला अनुकूल आहेत असे ज्ञानदेव म्हणतात. इतर वेळी मी अडाणी अविवेकी असलो आणि माझ्या हातून अविचार घडला तरी संत कृपेचा दीपक उज्ज्वल आणि स्पष्ट आहे. लोखंडाचे सोने करण्याचे सामर्थ्य परिसामध्येच असते. त्याप्रमाणे मृताला जिवंत करण्याची शक्ती केवळ अमृतामध्येच आहे. सिद्ध सरस्वती देवी प्रकट झाली तर मुख्यालाही वाचा प्राप्त होते. अशा वस्तूंच्या ठिकाणी अद्भुत सामर्थ्य असते. त्याप्रमाणे परिणाम झाला तर त्यात नवल करण्यासारखे काय आहे. ज्याची माता प्रत्यक्ष कामधेनू आहे त्याला जगात दुर्लभ असे काही नाही. म्हणून मी हा ग्रंथ रचण्यास प्रवृत्त झालो आहे. तेव्हा या आख्यानात काही कमी असल्यास ते पुरे करून व काही जास्त असेल तर मान्य करून घ्या, मी अशी विनंती करीत आहे. तरी आता इकडे लक्ष द्या. तुम्ही मला जसे बोलायला लावाल तसे मी बोलेन. ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराच्या दोरीच्या स्वाधीन असल्याने तो सूत्र हलविल त्याप्रमाणे नाचते. त्याप्रमाणे मी साधूंनी गीता सांगण्याविषयी अनुग्रह करून समर्थ केलेला त्यांचा आज्ञाधारक आहे. त्याने आपल्यास आवडेल त्याप्रमाणे मला नटवावे. तेव्हा श्रीगुरु निवर्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा, इतकी विनंती करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ते सर्व राहू दे. आता सत्वर तू आपले गीताग्रंथाकडे लक्ष दे. या श्रीगुरूच्या वचनाने निवर्तीदास ज्ञानदेव मनोमन अतिशय समाधानी होऊन
श्रोत्यांना म्हणाले, आता तुम्ही एकाग्र होऊन शांतपणे गीतार्थ श्रवण करा. पुत्राच्या प्रेमाने वेडावलेला धृतराष्ट्र विचारू लागला, हे संजया, कुरुक्षेत्री काय घडत आहे त्याचा वृत्तांत मला सांग. ज्याला धर्मालय म्हणतात ते पांडव आणि माझे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले आहेत, तरी एवढ्या वेळात ते परस्पराविषयी काय योजना करीत आहेत हे मला त्वरित कथन कर. तेव्हा संजय म्हणाला, महाप्रलयाच्या वेळी सर्व भक्षण करण्यासाठी काळाने आपले विशाल मुख पसरावे, तसे पांडवाचे सैन्य युद्धाच्या आतुरतेने उसळत असल्यासारखे दिसले. ज्याप्रमाणे उसळलेल्या कालकुट विषाचा ओघ कोणीही आवरू शकत नाही, त्याप्रमाणे तो सेनासमूह शत्रूला आतमध्ये शिरकाव न करू देण्या इतका घनदाट असून एकजुटीने उठाव करणारा आहे. किंवा समुद्राच्या तळाशी असणारा अग्नी वळवण पेटला, प्रलयाच्या वाऱ्याच्या साह्याने भडकला आणि समुद्र आटून टाकून आकाशाला जाऊन भिडला असावा. त्याप्रमाणे नाना तऱ्हेच्या व्यूहरचनांनी युद्धासाठी सावध तत्पर असलेले ते सैन्य विजयासाठी न आटोपणारे असे महाभयंकर वाटले. परंतु असे ते महाप्रबल सैन्य पाहुनी दुर्योधनाने त्याला तुच्छ मानले. ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपाची सिंहाला परवा नसते. मग द्रोणाचार्याजवळ येऊन त्याला म्हणाला, पांडवाच्या सेना समूहाने युद्धाच्या उल्हासाने कसा उठाव केला आहे ते पाहिले काय. याप्रमाणे विविध प्रकारच्या सैन्याने व्यूहरचना म्हणजे चालते फिरते डोंगरी किल्लेच आहेत. ही चातुर्यपूर्ण रचना बुद्धिमान द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नाने केली आहे. ज्याला तुम्ही शिकविले, विद्या देऊन युद्ध कलेत पारंगत केले, त्यात द्रुपद पुत्राने हा सेनासिंह युद्धासाठी चहूकडून सज्ज केला आहे. या सेना समूहात आणखी महान वीर आहेत की जे शस्त्रास्त्र विद्येमध्ये निष्णात असून क्षात्रधर्माचे जाणकार असामान्य वीर आहेत, जे सामर्थ्याने पुरुषार्थाने पराक्रमाने भीमार्जुनाच्या बरोबरीचे. त्यांची नावे प्रसंगाला म्हणून कौतुकाने सांगतो. या सैन्यात श्रेष्ठ योद्धा, युधान विराट आणि महारथीमध्ये ज्याची गणना होते असा वीर द्रुपद आला आहे. चेकितान धृष्टकेतू पराक्रमी काशीराज नरपश्रेष्ठ उत्तम वजा शैबे आले आहेत ते पहा. हा कुंतीभोज पहा, येथे युधा मुन्यू आला आहे आणि पुरोजितादी सर्व राज्ये आले आहेत हे जाणून घे. दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, हे आचार्य पहा, तो सुभद्रेच्या हृदयाचा आनंदाने प्रति अर्जुनच भासणारा तिचा पुत्र अभिमन्यू आला आहे. याशिवाय द्रौपदी पुत्र हे आले आहेत. हे सर्वजण शूर महारथी योद्धे आहेत. या सेनेमध्ये अनेक सारे वीरही आहेत, त्यांची संख्या मोजता येत नाही. आता आमच्या सैन्याला जे नावाजलेले शूरवीर आहेत त्यांचीही नावे प्रसंगानुरूप सांगतो, ती ऐका. आपल्यासारखे द्रोणाचार्यासारखे जे श्रेष्ठ प्रतीचे मुख्य वीर आहेत त्यापैकी 1-2 नावे केवळ युद्धांची कल्पना येण्याकरिता सांगतो. सूर्यांच्या तेजाप्रमाणे ज्याचे दैदिप्यमान निष्कलंक क्षात्र तेज झाले आहे, ते गंगापुत्र भीष्म आणि शत्रुरूपी हत्तीचा विनाश करणारा जणू सिंह असा वीर कर्ण पहा. या सैन्यामध्ये इतके बलशील वीर आहेत की त्यांच्यापैकी एखाद्याने जरी मनात आणले तरी तो विश्वाचा संहार करील. फार कशाला, हा एकटा कृपाचार्य या कामाला एकटा पुरुषा नाही काय. हा विकर्णवीर इथे आहे. पलीकडे अश्वत्थामा पहा, प्रत्यक्ष सर्वनाशक एम देखील याचे भय बाळगतो. त्याचप्रमाणे समिंतीजय सौमदत्ती असे आणखी पुष्कळ वीर आहेत की ज्याच्या शूरपणाच्या मर्यादा ब्रह्मदेवाही उमजत नाहीत. जे शस्त्रविद्येमध्ये परवीन मंत्रविद्येमध्ये मूर्तरूपाने अवतारच आहेत. आतापर्यंत वापरलेली सर्व अस्त्रे यांनीच प्रचारात आणली आहेत. पूर्ण प्रतापी असलेले, जगात अजिंक्य वीर म्हणून प्रसिद्ध असलेले प्राणपणाने लढण्यासाठी माझ्या बाजूला आले आहेत. पतिव्रतेचे चित्तपतीशिवाय इतरांना स्पर्श सुद्धा करीत नाही. त्याप्रमाणे या सर्व योद्ध्यांची मीच श्रद्धा सरस्व झालो आहे. आमच्या कार्याच्या तुलनेत स्वतःचे जीवित तरणवत मानतात असे हे निशिम श्रेष्ठ स्वामी भक्त आहेत. हे सर्व युद्धा कला निपुण असून तंत्र जाणतात. युद्ध कलेतील कौशल्यामुळे कीर्तीला जिंकणारे आहेत. तात्पर्य असे आहे की क्षत्रिय धर्माचा जन्म त्यांच्यापासून झाला आहे. असे आमच्या सैन्यात सर्व अर्थाने परिपूर्ण नामांकित वीर आहेत, ज्याची संख्या मोजता न येण्या इतकी ते आगळीत आहे. सर्व क्षत्रिय शूरवीरामध्ये श्रेष्ठ व जगातील महान योद्धा असे पितामह भीष्माचार्य यांना कौरव सेनेच्या सेनापतीपदीचा अधिकार देण्यात आला आहे आणि भीष्माचार्याच्या शक्तिबलाने हे सैन्य आवरले गेले आहे. हे सैन्य त्यांनी इतके सुरक्षितपणे रचले आहे की जणू अजिंक्य किल्लेच बांधले आहेत. त्याच्यापुढे त्रिलोकी क्षुद्र वाटते. असा समुद्र सर्वांनाच भीतीदायक वाटतो, तशात वडवानल त्याला सहाय्य झाला तर तो अधिकच भीतीदायक होतो. प्रलय काळीचा सर्वनाशक अग्नी आणि प्रचंड झंझावत यांचा मिलाप व्हावा, तसे भीष्माचार्य आणि त्यांना मिळालेले सेनापतीपद शत्रूला विनाशकारी आहे. अशा भेदपणे रचलेल्या आमच्या सैन्याशी कोण लढणार. आमच्या सैन्यांच्या मानाने पांडवाचे सैन्य अगदी अल्प आहे. शिवाय या भीष्माचार्यापेक्षा अनुभवाने अत्यंत कमी युद्धातील कुशलता न जाणारा दांडगा भीम त्यांच्या सेनेचा नायक आहे. एवढे बोलून त्यांनी तो विषय सोडून दिला. नंतर तो सर्व सैनिकांना म्हणाला, आपापले सैन्य एकत्रितपणे सज्ज करा. युद्धभूमीवर ज्या नायकांच्या नेतृत्वाखाली जितके अश्विनी सैन्य आहे
त्यांनी त्यांच्या रक्षणासाठी नियंत्रण ठेवावे. अशा कामासाठी कोण कोण महारथी नियुक्त केले आहेत त्याप्रमाणे त्यांनी सैन्यावर आपला आवर घालावा आणि भीष्मांच्या आज्ञेत राहावे. नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांवर देखरेख करावी. या भीष्माचार्यांचे सर्वांनी काळजीपूर्वक संरक्षण करावे. माझ्या इतकेच त्यांना महत्त्वपूर्ण मानावे, कारण आमच्या प्रचंड सैन्याची समर्थता त्यांच्या उपस्थितीवर अवलंबून आहे. राजा दुर्योधनाच्या वचनाने सेनापती भीष्माचार्य आनंदित झाले आणि त्या आनंदभरात त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. तो अद्भुत नाद दोन्ही सैन्यात असा दुमदुमला की त्याचा प्रतिध्वनी अवकाशात कोठेही न सामावल्याने आणि वारंवार निनादात राहिला. भीष्माचार्यांनी केलेल्या घोषाचा प्रसाद उठत असतानाच वीरवर्तीच्या विषयाने त्यांच्या इतकाच नाद होणारा दिव्यशंख त्यांनी वाजविला. भीष्माचार्यांनी केलेल्या दोन्ही महानादामुळे त्रिभुवन बहिरे झाले, जणू काय आकाशच तुटून पडले असा भास झाला. त्यामुळे आकाश गडगडले, सागर उसळला, सरस्थावर जंगम विश्व अस्वस्थ होऊन भयाने थरथरू लागले. त्या महानादाच्या आवाजाने पर्वत गुहा दणाणून गेल्या. तोच सैन्यामध्ये रणवाद्यांचा कल्लोळ सुरू झाला. अनेक प्रकारची रणवाद्ये भयानकपणे कर्कश आवाजात सर्वत्र वाजू लागली. तेथे धैर्यवानांना सुद्धा भय वाटून महाप्रलय भासला. त्या रणवाद्यामध्ये नगारे, डंके, ढोल, शंख, झांजा, करणे, तुतारी यांच्या कर्कश आवाजाबरोबर महायोद्धाच्या रणगर्जना त्यात मिसळल्या. कित्येक योद्धे वीरवर्तीच्या विषयाने दंड थोपटू लागले. त्वेषाने द्वंद्वयुद्धासाठी परस्परांना हाका मारू लागले. तेथे मधोमध हत्ती देखील आवरणे कठीण झाले. तेथे भ्याडाची काय गती, कच्चे दुर्बल तर पाचव्यासारखे कुठल्या कोठे उडाले. त्या रणवाद्यांच्या भयंकर आवाजाने यम देखील दचकला. तो भीतीने उभा राहिला. त्या ठिकाणाच्या भीतीप्रद वातावरणाने कित्येकाचे उभ्यानेच प्राण गेले. स्वतःला धैर्यवान समजणाऱ्यांची दांतखिळी बसली. रणझुंजार, रणगंभीर अशी ब्रेदे बांधलेले असंख्य थोर योद्धे भयाने थरथरू लागले. असा रणवाद्यांचा भयानक मोठा नाद ऐकून परमदेव व्याकुळ झाला. सगळे देव म्हणू लागले, आज प्रलय काळ समीप आला आहे. तो रणगर्जना ऐकून स्वर्गात अशी गोष्ट चालली असताना इतक्यात पांडव सेनेत काय घडले. जो रथ युद्धभूमीवर जणू काही विजयाचे मूर्तिमंत रूप महातेजाचे प्रचंड भांडार होता. त्याला वेगाच्या बाबतीत गरुडाची स्पर्धा करील असे 4 घोडे झुंपले होते. उडणारा माया मेरू पर्वत असावा, त्याप्रमाणे ज्यांच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या आहेत असा तो विवेकश्रेष्ठ रथ सैन्यामध्ये शोभत होता. ज्या रथावर अश्ववाहक म्हणून वैकुंठाचा राजा स्वतः श्रीकृष्ण आहे, त्या रथाचे गुण काय वर्णन करावे. ज्या रथाच्या निशाण स्तंभावर प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार असलेला मारुती आहे आणि अर्जुनाच्या समीप बसलेला शारंगधर श्रीकृष्ण स्वतः सारथी करीत आहे. पहा, हे केवढे नवल त्या प्रभूचे भक्ताविषयी प्रेम इतके अद्भुत आहे की तो सर्व शक्तिमान असून अर्जुनाच्या सारथ्याचे काम करीत होता. अर्जुनाला आपल्या सेवकाला श्रीकृष्णाने पाठीशी घातले. आपण पुढे झाले आणि आपला पांचजनी शंख सहजपणे वाजविला. परंतु त्या सहजतेने वाजविलेल्या शंखाचा महाघोष फार गंभीरपणे गरजत राहिला आणि ज्याप्रमाणे सूर्याच्या उदयाबरोबर नक्षत्रिक क्षणी तेज होतात त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यात रणवाद्यांचा गजर निनादत होता. तो सर्व 5 जणांच्या महाघोषात कुठे विलीन झाले ते कळेना. तसेच धनुर्धर अर्जुनाने अत्यंत गंभीर नाद करणारा देवदत्त नावाचा शंख श्रीकृष्णाप्रमाणे सहजपणे फुंकला. हे दोन्ही शंखनाद इतके अचाट होते की त्यांच्या एकत्र आवाजाने ब्रह्मांडाचे शतशी तुकडे होतात की काय असे वाटत होते. तेवढ्यात भीमसेनाला वीरश्रीचा वेश चढला. तो महाकाळाप्रमाणे खवळला आणि त्याने पौंड्र नावाचा आपला महाशंख फुंकला. तो महाशंखनाद महाप्रलय काळाच्या मेघाप्रमाणे गडगडला. तेवढ्यात धर्मराजाने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला. त्याप्रमाणे नकुलाने सुघोष सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंखाचा नाद केला. त्या आवाजाने प्रत्यक्ष यम देखील घाबरून गेले. त्या रणभूमीवर द्रुपद राजा, द्रौपदीचे पुत्र महाबाहू काशीराज पहा. तेथे अर्जुन पुत्र अभिमन्यू, अपराजिता, सात्यकी, विराटवीर, धृष्टद्युम्न आणि शिखंडी सुद्धा आहे. तसेच राजा विराट आणि जे राजे असून सैन्यातील मुख्य वीर आहेत त्या सर्वांनी नाना प्रकारचे शंख अखंडपणे वाजविले. त्या महाभयंकर घोषाच्या धक्क्याने पृथ्वीचा भार डोक्यावर तोलून धरणारे शेष महाकुर्म भयभीत होऊन भार टाकून देण्याच्या तयारीत आले. त्यामुळे 3 लोक डळमळीत झाले. मेरू मंदारासारखे प्रचंड पर्वत झोके घेतल्याप्रमाणे डोलू लागले. समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळले. परतवितळ उलटू पाहत होता. आकाशाला असे हिसके बसू लागले की त्यामुळे नक्षत्राचा सडा पडतो की काय असे भासू लागले. सृष्टी गेली रे गेली, देवाचा आधार नाहीसा झाला अशी स्वर्गलोकात भयाने वरड सुरू झाली. दिवसात सूर्यास्त झाला. प्रलय काळाचा आरंभ व्हावा त्याप्रमाणे सारे त्रिलोकी भीतीने हाहाकार करू लागले. ते पाहून आदी नारायण श्रीकृष्ण चकित झाले. आता खरोखर विश्वांचा नाश होणार हा का अशी चिंता वाटून त्याने तो शंखनाद थांबवला. श्रीकृष्णाने तो आवाज शांत केला तरी त्याचा प्रतिध्वनी उरला होता. त्या प्रतिध्वनीचे कौरवसेनेची सेनासंख्या बऱ्याच प्रमाणात नष्ट झाली. ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपात स्त्रीला सिंह सहजपणे त्यांना फाडतो त्याप्रमाणे त्या आवाजाने कौरवीरांची हृदय भेदून गेली. त्या प्रतिध्वनीचा गजर ऐकून कित्येकाने उभ्या धैर्य टाकले आणि ते
परस्परांना सावध रे सावध म्हणून हाका मारू लागले. परंतु त्यामध्ये सामर्थ्याने परिपूर्ण व प्रतापाने निश्चय असा महारथीने सैन्यदल सावरले. नंतर ते युद्धाच्या तयारीने एकजूट झाले व दुप्पट आयुष्याने त्यांनी हल्ला केला की त्या सैन्याक्षोभाने तिन्ही लोक त्रस्त झाले. परले काळी मेघानावरून जलधराचा अखंड वर्षाव करतात त्याप्रमाणे धनुधारी वीर बाणाचा वर्षाव करू लागले. ते दृश्य पाहून अर्जुनाला फार संतोष वाटला. मग त्याने उत्सुकतेने कौरसेनेवर दृष्टी फेकली. तेव्हा सर्व कौरव संग्रामासाठी सज्ज झाले आहेत हे पाहिले आणि मग त्या अर्जुनाने आपले धनुष्य सहजपणे उचलले. त्या समय अर्जुन म्हणाला, तेव्हा माझा रथ त्वरित चालून दोन्ही सैन्याच्या मध्ये न्यावा. युद्धाच्या इच्छेने उभे असलेल्या योद्ध्यांना आम्ही निहाळून पाहू शकतो तेथपर्यंत आणि तोपर्यंत रथ मध्यभागी न्यावा. या युद्धभूमीवर सर्व वीर पुरुष एकत्रित आले आहेत, परंतु त्यातील कोणाकोणाबरोबर मला युद्ध करायचे ते पाहणे जरुरीचे आहे. बहुतेक कौरव उतावीळ आणि दुष्टवर्ती आहेत. अंगात पराक्रम नसताना युद्धाचा सोच घेऊन आले आहेत. युद्धाची हौस आहे, परंतु त्यासाठी लागणारे धैर्य त्याच्या अंगी नाही. अर्जुनांचे श्रीकृष्णाचे झालेले भाषण राजा धृतराष्ट्राला सांगून संजय म्हणाला, राजा ऐक. अर्जुन एवढे बोलला तसे तो श्रीकृष्णाने हाकलत होतो आणि सैन्यांच्या मध्ये उभा केला. येथे भीष्माचार्य द्रोणाचार्य जवळच होते, इतरही पुष्कळ राजे समोर होते. मग त्या स्थळी रथ स्थिर करून अर्जुन मोठ्या उत्सुकतेने सर्व सैन्यदळ न्याहाळू लागला. नंतर तो देवास म्हणाला, बघा बघा, हे तर आमचे सर्व गोत्रज आणि गुरु आहेत. हे शब्द ऐकताच श्रीकृष्णांच्या मनात अचंबा वाटला. देव आपल्या मनाशी म्हणाले, याने यावेळी हे काय मनात आणले कोणाच माहीत, पण काहीतरी वेगळे आहे निश्चित. याप्रमाणे श्रीकृष्णाने पुढील घटनांचा अंदाज घेतला. सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या भगवंताने ते सर्व जाणले, परंतु ते काही न बोलता स्तब्ध राहिले. तेव्हा अर्जुनाला युद्धभूमीवर असे उभे असलेले भीष्मादिक प्रतिस्पर्धी न वाटता ते केवळ आपले चुलते आजोबा, गुरु, बंधू, मामा आहेत अशी दृष्टीने पाहू लागला. आपले इष्ट मित्र कुळातील सर्व तरुण मुले या सैन्य समूहात आली आहेत हे त्याने पाहिले. मित्रमंडळी, सासरे, जीवलग, नातेवाईक, पुत्र, नातू या सर्वांना त्याने पाहिले. ज्याच्यावर उपकार केले होते, संकट समय ज्याचे रक्षण केले होते, त्या लहान मोठ्या सर्वांनाच त्याने पाहिले. अशा प्रकारे दोन्ही सैन्यात परस्परामध्ये युद्धाला तयार झालेले स्वकीय अर्जुनाने पाहिले. तेव्हा अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि अंतकरणात करुणा उत्पन्न झाली. त्यामुळे पूर्वीची वीरवरती अपमानित झाली आणि अर्जुनाच्या अंतकरणातून निघून गेली. ज्या स्त्रिया उच्च कुळातील असतात, सद्गुण आणि सौंदर्य आणि परिपूर्ण असतात, त्यांना अंगाच्या तेजस्वीपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे वर्चस्व सहन होत नाही. नव्या वयाचा भार असलेल्या नव्या स्त्रीच्या प्रेमभरात लंपट पुरुष स्वतःच्या पत्नीला विसरतो आणि त्या स्त्रीची योग्यता न पाहता वेडा होऊन बेतालपणे तिच्या म्हणण्याप्रमाणे वागतो किंवा तपसामर्थ्याने ऐश्वर्यप्राप्त झाली असता वैराग्य संपन्न पुरुषाची बुद्धी भ्रष्ट होते. मग त्याला वैराग्य आणि मोक्षसिद्धीची स्मृती उरत नाही. तसे अर्जुनाचे चित्त झाले. पूर्वी असलेले क्षात्रदेश घालविले आणि ते अंतकरणे त्याने कारुण्याला दिले. पूर्वीची मंत्र निपुण मंत्रोच्चारात चुकला तर त्याला उलटभूत बाधा होते. त्याप्रमाणे अर्जुन महामोहाच्या पादरी भेडून गेला. म्हणून अर्जुनाच्या अंगी असलेली धीरता गेली आणि अंतकरण तर चंद्रकिरणाच्या स्पर्शामुळे सोमकांत पाझरतो त्याप्रमाणे करुणे पाजरू लागले. त्याप्रमाणे अर्जुन अतिस्नेहामुळे भ्रमित होऊन खेदयुक्त शब्दाने कृष्णाला म्हणाला. अर्जुन म्हणाला, देवा, मी आज सर्व जमाव पाहिला. यामध्ये सर्व सौकीय बाबता यांचाच मेळावा दृष्टीस पडला आहे. हे सर्व युद्धांच्या तयारीने सज्ज झाले आहेत. आपणही त्याच्यासारखे करणे उचित होईल काय? गोत्रवर्गाबरोबर युद्ध करण्याचे नाव काढताच माझ्या जीवाची अस्थिरावस्था होऊन मन आणि बुद्धी भ्रमित होतात. बघ, माझा देह थरथरू लागला आहे, तोंडाला कोरड पडली आहे आणि सर्व अवयवांना व्याकुळता आली आहे. सर्व अंगावर रोमांच उभे राहून मनाला अतिशय वेदना होत आहेत. गांडीव धारण करणारा हात कमजोर होऊन गेला आहे. ते न पेलावल्याने हातातून केव्हा पडले हे मला कळत नाही. इतके माझे हृदय ह्या मोहाने व्यापून गेले आहे. ते अर्जुनाचे अंतकरण वज्राहून कठीण, कोणाच्याही विनंतीला अवश्य न होणारे अभेद असताना करुणेने त्यावर वरचढपणा केला ही नवलाची गोष्ट आहे. ज्याने युद्धात भगवान शंकराला जिंकले, निवात कवच नावांच्या राक्षसाचा मागोमास नाहीसा केला, त्या अर्जुनाला एका क्षणात ग्रासले. ज्याप्रमाणे भुंगा कोणतेही कठीण वाळलेले लाकूड सहजपणे पोखरतो, परंतु कमळाच्या गाभेत बसून स्वाद घेत असताना कमळ मिटले तर अडकून राहतो. आपले प्राण जात आहेत तेव्हा कमळकळीला फोडून बाहेर यावे हे तू जाणत नाही. त्याप्रमाणे स्नेहाला स्वाभाविक कोमलतेने कठीणपणा येत असतो. हा मोह म्हणजे आदिपुरुष परमेश्वराची माया, ती ब्रह्मदेवाच्या आवाक्यात नाही, म्हणून त्या मोहरूपी मायेने अर्जुनाला भुलविले आहे असे सांगून संजय म्हणाला, राजा ऐकतो. अर्जुन युद्धासाठी सज्ज झालेल्या आप्तसौख्याला पाहून युद्धाविषयीची ईर्ष्या विसरून गेली. क्षत्रियवर्तीच्या अर्जुनाच्या चित्तात दया कशी उत्पन्न झाली हे सांगता येत नाही. त्यानंतर तो श्रीकृष्ण म्हणाला, भगवान येथे राहणे मला बरे वाटत नाही, कारण माझे अंतकरण अतिशय व्याकुळ होत आहे. आम्ही या सर्वांना वधावे या नुसत्या कल्पनेने वाचा अडकळते. या युद्धात कौरवांना मारणे योग्य आहे, तर युद्ध आदी इतर भावना का मारू नये? ते सुद्धा कौरवाप्रमाणेच आमचे भाऊ आहेत ना. म्हणून आग लागो या लढाईला. मला हे मान्य नाही. एवढे महापाप करण्याची काय आवश्यकता आहे?
देवा अनेक बाजूनी विचार करून पाहिले तर असे लक्षात येते की येथे युद्ध करणे अयोग्यच होईल, त्यापेक्षा युद्ध टाळले तर कदाचित मोठा लाभच होईल. त्या विजयप्राप्तीच्या लाभाशी मला काहीच कर्तव्य नाही. अशा पद्धतीने मिळविलेले राज्य घेऊन काय करायचे आहे? सर्वांना ठार मारावे आणि त्यानंतर आपण सुखोपभोग भोग्यावेत. अशा विजय राज्यभोग सुखांना आग लागू असे अर्जुन त्यावेळी म्हणाला. युद्ध करून मिळणारा सुखोपभोग आणि राजप्राप्तीपेक्षा युद्ध न करता काही झाले तरी सहन करता येईल. इतकेच नव्हे तर त्यासाठी आमचे प्राणी खर्च करावे लागले तर याची पर्वा नाही, परंतु याचा घात करावा आणि आपण राज्यसुख भोगावे अशी स्वार्थी कल्पना स्वप्नात देखील माझे मन करू शकणार नाही. जर या वडीलधाऱ्याच्या अभद्र व्हावे असे मनाने चिंतावयाचे तर त्यांच्या कुळात का जन्माला यावे, त्यांचा नाश करून कोणासाठी जगावे? कुळातील लोक पुत्रप्राप्तीची कामना करतात, त्याचे हे फळ काय की त्या पुत्राने संपूर्ण कुळाचा संहार करावा. आपण हे मनातच कसे आणावे की वज्रासारखे कठोर होऊ, त्यापेक्षा आपल्याकडून होता येईल तेवढे यांचे भरीच करावे. आम्ही जे जे कमवावे त्यांचा सुखभोग वास्तविक या वडीलधाऱ्या मंडळींनी घ्यावा. त्यांच्या कामासाठी आम्ही आपले प्राणी प्रसंगी खर्च केले पाहिजेत. आम्ही परतईवरील सर्व दिलाशांचे राज्य युद्धात जिंकून आपल्या कुळातील लोकांना खर्च केले पाहिजेत. आम्ही परतईवरील सर्व दिलाशांचे राज्य युद्धात जिंकून आपल्या कुळातील लोकांना संतुष्ट करावे. तेच हे आमचे कुळीचे लोक येथे युद्धासाठी उत्सुक झाले. देवाची गीता विपरीत आहे. बायका मुले द्रव्य भांडारे यांचा त्याग करून शस्त्रावर आपले प्राण ठेवून युद्ध करण्यास सिद्ध झालेत. मग अशांना कसा मारू? कोणावर शस्त्र चालू? सौजनांना मारून मी माझ्या हृदयाचा घात कसा करू? देवा, या युद्धात समोर कोण आहेत हे तू जाणत नाहीस का? हे पहा, पलीकडे भीष्म धोरण आहेत की ज्यांचे आमच्यावर अगणित आणि असाधारण उपकार आहेत. या ठिकाणी मेवणे, सासरे, मामा आणि प्रत्यक्ष सर्व बंधूजन, मुलगे, नातवंडे असे सर्व आमचे सौजनच आहेत. म्हणून आहे की हे सर्व आमचे सोयरे अत्यंत जवळचे आप्त आहेत. म्हणून याचा वध करावा अशी तोंडाने बोलणे सुद्धा पापदोष आहे. उलट ते भलते सलते काही करत आतो. हा येथे माझा वध करणारे असतील तर खुशाल करू देत, पण आपण मात्र मनाने सुद्धा याचा घात करण्याची योजना हेच उत्तम आहे. त्यांचा वध करून त्रैलोक्याचे संपूर्ण राज्य जरी लाभणार असले तरी सुद्धा मी हे अनुचित कृत्य करणार नाही. जर आम्ही हे कृत्य केले तर कोणाच्या मनात आमच्याविषयी आदर उरेल आणि हे श्रीकृष्णा आमच्या हातून पाप करण्याचा अपराध घडला तर तुझ्या मुखाकडे बघण्याचे धाडस होईल काय? जर मी माझ्या बांधवाचा नाश केला तर सर्व दोषांचा मी अधिकारी होईन. त्यामुळे माझ्या पूर्व पुण्य आहे तुझी जोड लाभली आहे. पापामुळे हातातून जाईल आणि आमचे अकल्याण होईल. गोत्रवधामुळे सर्व तऱ्हेची पापे माझ्या अंगाला जेव्हा चिकटतील तेव्हा तू माझ्याजवळ दूर जाशील. मग तुला कोणी व कुठे पाहावे? ज्याप्रमाणे उद्यानात आग लागली हे पाहून कोकिळ तेथे क्षणभरी थांबत नाही. चिखलयुक्त सरोवरास पाहून चकोर त्यातील जलाचे सेवन न करता तिरस्कार करून निघून जातो. त्याप्रमाणे देवा, माझ्याजवळील पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू मला मायेने चुकून जाशील आणि पुन्हा परत येणार नाहीस. म्हणून मी हे भलते कृत्य करणार नाही. या लढाईत शस्त्र हातात धरणार नाही, कारण तसे करण्यामध्ये मला हे अनेक प्रकारे अरिष्टकारक दिसत आहे. देवा, तुझी आमची ताटातूट झाल्यावर आमच्याजवळ काय उरेल? तुझ्या विरह दुःखाने आमचे हृदय फुटेल. म्हणून हे कौरव ठार करावे आणि आम्ही त्यानंतर सुखोपभोग घ्यावे. ही गोष्ट घडणे संभव नाही असे अर्जुन म्हणाला. अभिमानाच्या मदाने उन्मत्त होऊन हे कौरव युद्धाला सज्ज झालेत. तरी पण आम्हाला आपले हित जाणून घेतले पाहिजे. आपणच आपले सौजन संहारावे असे कसे करावे? माहीत असताना काळकुट विषप्राशन करावे काय? अहो, जंगलातील रस्त्याने जात असताना जर एखादा सिंह अचानक समोर आला तर त्याला चुकून झाले तर शानपण आहे. देवा, सहजपणाने मिळणाऱ्या उजेडाचा त्याग करून अंधाऱ्या विहिरीत जाऊन राहावे. त्या कर्त्यामध्ये सांग बरे, कोणता लाभ आहे? किंवा समोर अग्नी पाहून त्याला बाजूला टाकून आपण जर पुढे नाही गेलो तर तो एका क्षणात आपल्याला वेढून जाळून टाकू शकतो. त्याप्रमाणे स्पष्ट दिसणारे दोष अंगावर आदळू पाहत आहेत. ही गोष्ट दिसत असताना त्या कर्त्याला आम्ही कसे प्रवृत्त व्हावे? असे बोलून अर्जुन पुढे म्हणाला. देवा, इकडे लक्ष द्या. ते माहिती काय तू आता सांगतो. ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घातले तर थोडा अग्नी निर्माण होतो आणि तो प्रज्वलित झाला म्हणजे मग सर्व लाकडांना जाळून टाकतो. त्याप्रमाणे एकाच कुळात जन्म घेतलेल्याने मत्सरबुद्धीने परस्परांचा नाश केला तर त्या भयंकर महापापाने संपूर्ण कुळाचाच नाश होतो. म्हणून या पापाने वंशपरंपरागत प्राचीन धर्माचा अस्त होतो आणि नंतर कुळामध्ये अधर्म शिरतो. अशी स्थिती निर्माण झाली असता खरे खोटे विचारपूर्वक या गोष्टी लोप पावतात. शास्त्राने सांगितलेली विधी निषेधे बंद पडतात. हाती असलेला देवा मालवावा आणि मग अंधारात जे कराल ते सहजपणे घडत असले तरी अडखळावे लागते. त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी कुळातील प्राचीन
परंपरागत असलेला धर्म नष्ट होतो. मग पापाशिवाय त्या फळात काही उरत नाही. ज्यावेळी मनोनिग्रह आणि इंद्रिय दमन नष्ट होतात त्यावेळी इंद्रिय नियंत्रण होतात, त्यांच्याकडे सगराचार होतो आणि कोणी स्त्रिया व्यभिचारी होतात. उत्तम वर्णातील स्त्रिया अधम वंशातील पुरुषाचे संग करतात. अशा रीतीने सगळे वर्ण एकत्र मिसळत त्यामुळे जाती धर्म समूह उखडले जातात. ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेला बळी सैवारपणाने कावळे लुटतात, त्याप्रमाणे महापापी अशा कुळात सैवारपणे संचार करतात. अशा प्रकारे वर्णसंस्कार झालेल्या सर्व कुळाला आणि कुलाचा घात करणाऱ्या परस्परांना नरकाची प्राप्ती होते. देवा असे पहा की वंशातील संकट दोषामुळे सर्व प्रजेचे अधपतन होते आणि मग स्वर्गात असलेले पूर्वज सुद्धा स्वर्गातून खाली ढकलले जातात. अशा कुळात नित्य स्नान संध्यादी नित्य धार्मिक कर्मे बंद पडतात. विशेष पर्व निमित्त करावायची कर्मे घडत नाहीत. अशा स्थितीत कोण पितरांना तिलयुक्त पाणी देणार? मग अशा वंशातील लोकांचे पितर काय करणार? पिंड आणि ते लोक बंद पडल्याने पुण्यक्षय होऊन ते स्वर्गातून खाली नरकात आपल्या कुळाजवळ येतात. ज्याप्रमाणे पायाच्या नखाजवळ सर्पदोष झाला तरी त्याची विष माथ्यापर्यंत जाते, त्याप्रमाणे या पापदोषामुळे त्याचे सत्य लोकांपर्यंत गेलेले पूर्वज बुडविले जातात. देवा आणखी एक पापदोष घडतो, त्याकडे लक्ष द्या. अशा भ्रष्ट कुळातील दुष्टांच्या संगतीला अनुसरतात ते भ्रष्टाचारी होतात. जर आपल्या घराला वेदवशात आग लागली आणि ती भडकली तर इतरांच्या घराला ती जाळून टाकते. तशी या कुळातील लोकांच्या दुःख संघाने जे लोक वागतात ते सुद्धा त्यांच्या सहवासाने दोषी होतात. अशा नाना प्रकारच्या पापदोषामुळे ते समस्त कुळ महाभयंकर असा नरकवास भोगीत राहतो असे अर्जुन म्हणाला. आणि एकदा का या महाभयंकर नरकस्थानी पडली की त्या कुळाची कल्पाच्या अंतापर्यंत मुक्तता होत नाही. अशा प्रकारच्या अधपात कुलक्षयामुळे होतो असे अर्जुन म्हणाला. तेव्हा अशा विविध प्रकारची माझी बोलणी तुम्ही ऐकली तरी तुम्हाला अजूनपर्यंत यांचा तिरस्कार वाटत नाही. ऐका, तुम्ही आपले हृदय वज्रासारखे कठीण केले तर काय? ज्याच्यासाठी या राज्यसुखाचा अट्टहास करावा ते शरीर क्षणात नाश पावणारे आहे. म्हणून आम्ही या महापापाचा त्याग का करू नये? अहो, या सर्व पितृतुल्य माणसाचा वध करायच्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले तरी सुद्धा जे पाप घडले ते लहान आहे का ते हे तूच सांग. आता यानंतर जिवंत राहण्यापेक्षाही शस्त्रास्त्रे टाकून देऊन त्यांचे बाण सहन करावेत हेच अधिक श्रेयस्कर आहे. त्या कारणाने जर मृत्यू आला तरी चांगलेच आहे, परंतु या पापक्रमाने राज्य प्राप्त करावे हे अपेक्षा नाही. याप्रमाणे अर्जुन युद्धभूमीवरील आपल्या कुळातील नातलगांना पाहून म्हणाला की यांना ठार करून मिळालेले राज्यसुख म्हणजे केवळ नरकभोगच आहे. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, राजा इकडे चित्त द्या. अर्जुन या युद्धसमय असे म्हणाला. मग अर्जुन अतिशय उदार झाला. त्याला अनावर असा हुंदका आला आणि त्याने रथातून खाली उडी घेतली. जसा भया स्थानभ्रष्ट झालेला राजपुत्र सर्वार्थाने सन्मान रहित होतो किंवा सूर्य राहूने ग्रासल्यामुळे तेजही न होतो किंवा आणि मादी महाशितीच्या मोहामुळे तपस्वी भ्रमित बुद्धी होतो, मग काम असण्याच्या अधीन होऊन दिनवाना होतो. त्याप्रमाणे तो धनुर्धारी अर्जुन दुःखाने व्याकुळ झालेला दिसत होता. युद्धभूमीवर रथाचा त्याग केला होता. मग त्याने धनुष्यबाण टाकून दिले. त्याला अश्रू आवरणात संजय म्हणाला, राजा ऐक, तेथे प्रसंग घडला. आता यापुढे वैकुंठाधिपती श्रीकृष्ण अर्जुनाला व्यतीत झालेला पाहून परमार्थाचा कोणता उपदेश करणार आहेत ती सविस्तर कथा पुढच्या अध्यायात ऐकणे फार कौतुकपूर्ण आहे असे निवर्तीनाथाचे सेवक ज्ञानदेव म्हणतात. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. प्रथमाध्याय समाप्त.